आहे. संतोष जाधव साहेब मैदानात दाखल. संदेश जाधव साहेब रावेत पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. रणजित फौजी मैदानात दाखल. भरत जाधव मैदानात दाखल. सर्व कार्यरत असणारे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते आदित्य जाधव देखील आज मैदानात दाखल. येतोय फोन आला, मन राहत नाही, ऑन ड्युटी आहेत, परंतु बेलदार समाज आहे आपला. समाजाच्या मॅचेस म्हटल्यानंतर नक्कीच येणार मैदानावरती. आणि जाधववाडीचा संघ सूरज जाधव, रणजित जाधव, संजय जाधव यांच्या नेतृत्वात देखील आज आपल्याला संघ पाहायला भेटणार आहे. महाराष्ट्रातील एवनची जोडी या मैदानात पुन्हा एकदा पाहायला भेटणार. ज्या जोडीनं धुमाकूळ केलाय टेनिस विश्वात, असे बेलदार समाजाचे दोन्ही दिग्गज खेळाडू काही वेळातच या स्टेडियमवरती येतील. जाधववाडी संघाकडून त्यांना आमंत्रित केलंय आज. भावेश पवार सारखा दिग्गज खेळाडू थांबवलाय त्या जोडीने. चला, नाणेफेक केली जाईल. सामना अंतिम दिवस. बाळा जाधव, बाळा लगेच या तुम्ही. चला, पायामध्ये वेग घ्या. सातारा जिल्हा आहे, येथील खेळाडूंच्या पायात वेगच असतो. या गुरुदत्त स्टेडियम वरती हा लढत पाहायला भेटणार. एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला संघ गुहागर पर्यटन स्थळ आहे, तर दुसरीकडे एक दुष्काळी भागातून आलेला संघ आहे खटाव चिंचणी, खटाव तालुक्यातून आलेला संघ आहे. चला, विनर वर्सेस विनरची मॅच पाहायला भेटणार. जो जिंकेल तो सरळ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. चला, स्पीडअप घ्या. चला, स्पीडअप घ्या. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करा. गुरुदत्त स्टेडियम, या स्टेडियमवरती चाललेला हा सामना अंतिम दिवस, मेगा फायनल डे. बेलदार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यातील हा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. आणि बेलदार समाजात देखील दिग्गज खेळाडू आहेत. चला, टॉर्च घ्या लवकर. आणि काय करत जावा माहिती आहे का, चिंचणी संघ आपला कर्णधारच फक्त टॉस साठी असतो. आपण IPL बघता, सगळं बघता. कर्णधार गणेश पवार चिंचणी संघाकडून, तर गुहागर संघाकडून चैतन्य. नाणेफेक केली जाते संजय जाधव यांच्या हस्ते. आणि डिसिजन लगेच सांगायचा आहे. विन द टॉस, गुहागर संघ चूज टू द फील्ड फर्स्ट. तुम्ही नाव जरा लवकर सांगत जावा. चला, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय चेतन. आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी चिंचणी खटाव या संघाला. चला, संदेश जाधव आपण बाहेर या. आपण टीम मीटिंग भरवू नका. माहित आहे आम्हाला, ते तुमचे नातेवाईक आहेत, सर्वांचेच नातेवाईक आहेत ते, पण तुमच्या जवळचे आहेत ते. आणि सामना हा 3 षटकांचा राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना हा 3 षटकांचा खेळवला जाईल. परत म्हणायचं नाही आम्हाला कधी सांगितलं, कधी अनाउन्समेंट केली तुम्ही. पॉवर प्लेचं 1 षटक हाताळलं जाईल. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय गुहागर संघ. आपला नियम आहे की तालुक्यातील 9 खेळाडू पाहिजे. आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणतेही 2 आयकॉन आपल्या संघामध्ये घेऊन खेळू शकता, फक्त बेलदार समाजाचेच. नाहीतर तुम्ही आमचा टेनिस विश्वातील वासिम शेख सारखा
भन्नाट वेग असलेला ऑलराऊंडर भूमिकेचा गोलंदाज, तर इथं संघ बाद केला जाईल. चला स्पीडअप घ्या आणि टू व्हीलर मैदानातून जरा बाजूने घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गुहागर संघ तुम्ही भरपूर दूर जाताय तिकडं. तिथं स्टेज केलंय तुम्हाला बसायला, तिथं बसा, तिथं खुर्च्या अवेलेबल आहेत. चला चिंचणी संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. दोन्ही संघांनी नोंद घ्या, हा फर्स्ट आणि लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. जर अतिरिक्त 12वा खेळाडू तुमचा जर इथे आला नाही तर 2 धावाची पेनल्टी देण्यात येईल. आणि त्या समोरच्या स्टेजमध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक बसलेत त्यांना सूचना आहे की तुम्ही इकडे स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. तिकडे महिलांसाठी ते स्टेज ठेवलेलं आहे. आणि हॉटेल रुबाबचे मालक शैलेश जाधव यांची दमदार एंट्री. आज फायनल डे, त्यांच्याकडे महत्त्वाचं काम आहे. आल्यानंतर त्यांना सांगितलंच जाईल. कालच्या दिवसात ते मैदानात दिसलेच नाहीत. चला गुहागर संघ आमचा घसा बसायला लागलाय तुम्हाला ओरडून. मनोज जाधव, तुम्हाला सर्व नियम माहीत आहेत. देशसेवेत कार्यरत आहात तरी पण असा तुम्ही गावाकडे आल्यानंतर गावाकडचा खेळ खेळताय. गावठी खेळ खेळू नका. आणि क्षेत्ररक्षण चांगलं करा जरा. मगाशी झेल सोडलाय तुम्ही. नक्कीच माहीत आहे तुम्हाला चेंडूची सवय नाही, पण गावासाठी समाजासाठी खेळावंच लागेल. लाईनअप मध्ये दाखल मैदानात संघ गुहागर संघ. मनोज उर्फ बाबू, तुम्हाला मामा बोलवतात इकडे. 2 मिनिटं या, लगेच जावा. सलामीची जोडी मैदानात दाखल. चिंचाई खटाव संघ यांच्याकडून एका बाजूला अण्णा आणि दुसरीकडे निकेश. पॉवर प्लेचं षटक नाही, 3 षटकांचा सामना राहील. पॉवर प्ले नाही. मैदानातून बंधूंची जोडी स्टेजवरती स्थानापन्न होते. एकीकडे प्रसिद्ध घोड्याचे फायटर, घोड्याचे मालक ज्यांनी नामवंत घोडा आहे आणि आपलं नाव, आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर गाजवतोय असा जाधववाडीकरांचा फायटर या घोड्याचे मालक मैदानात दाखल. तर अलीकडे त्यांचे मोठे बंधू एक उत्कृष्ट कामगार आहेत, कंस्ट्रक्शन सुरेश जाधव यांचं देखील मैदानात आगमन पाहायला भेटतंय. चला स्पीडअप घ्या मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्या आणि दोन्ही संघाने आपले 12वा खेळाडू स्टेजशी पाठवा. पहिला चेंडू आत पडायच्या आधी जर नाही आला तर स्ट्राईकला फलंदाज आहे तो निकेश, नॉन स्ट्राईकला अण्णा. आयकॉन खेळाडू आहेत आज चिचणी खटाव या संघाकडून खेळतायत. दोन्ही आयकॉन खेळाडू मानगाव या गावातून गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. समोर देखील तेवढाच दिग्गज गोलंदाज आहे भूषण. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज भूषण याचा सामना करेल तो निकेश. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेला तटवलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. मिसफिल्ड मयूर यांच्याकडून एकीचं दुहेरीत सहजरित्या रूपांतर आणि 2 धावा. संघाचं खातं खोललं निकेश यांनी. सामना हा 15 मिनिटामध्ये षटक हाताळायचे आहेत. नोंद घ्यायचंय भूषण. आत्ता 11:05 मिनिटं झाली आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज. मॅन फ्रॉम गुहागरचा गोलंदाज आहे हा भूषण. त्याचा सामना करेल तो निकेश. क्लीन बोल्ड.
चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त कमबॅक पाहायला भेटलं भूषण यांच्याकडून. सलामीला आलेला आयकॉन फलंदाज निकेशाला पविलियन मध्ये माघारी पाठवण्याचं काम केलं भूषण याने. उत्कृष्ट षटक हाताळतोय तो भूषण. पुन्हा मॅन फ्रॉम खातगुंचा खेळाडू आहे तो अर्जुन. स्विच हिटचा प्रयत्न देखील यशस्वी आणि हा जमिनीला गुदगुल्या घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. डीजे पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे भूषण. भूषण या शब्दाचा अर्थ बघितला तर दागिना, अलंकार मराठी भाषेत. कव्हरच्या दिशेला मारलेला हा उत्कृष्ट फटका. बाला यांचा प्रयत्न, उत्कृष्ट ट्राय केली बालांनी झेल घेण्याची, परंतु झेल जमिनी त्यांच्या हातात काही सापडला नाही. हा चौकाराने संघाची वाढती धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली. चिंचणी खटाव या संघाची धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले भूषण यांच्याकडून आणि 10 धावा खर्च केल्यात. फाईनलेगच्या दिशेला मारलेला हा फटका आणि चौकारच येणार. क्षेत्ररक्षक किती जरी धावला, परंतु ग्राउंडची तेज, फील्ड फास्ट आहे आणि चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सलगचे 3 चेंडू हाताळले भूषण यांनी आणि अर्जुन यांनी सलगचे 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत. अर्जुन याला थांबून खेळावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी. आणि उत्कृष्ट चेंडू हाताला यष्टीरक्षक, खराब क्षेत्ररक्षण आणि गली रिजन मधून आलेला हा एक चौकार. नंतर धावसंख्या 18. पहिलं षटक, जे षटक स्ट्रायकर गोलंदाज असतात, विकेट घ्यायच्या असतात, धावा रोखायच्या असतात, त्याच षटकावरती आक्रमण केलंय अर्जुन याने. आणि चिंचणी संघाचे संघ मालक बाळू पवार भोलावडे स्टेजशी संपर्क आहे. जर आत्ता अण्णा यांनी सलगचे 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल पवार यांच्याकडून अण्णा यांनी जर सलगचे 3 चेंडू 3 षटकार लगावले तर त्यांना देखील 500 आणि अर्जुन यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक. नुसतं पारितोषिक बोलून चालत नाही, इथे आमच्या समोर आणून ठेवत जावा. रायगड जिल्ह्यामध्ये समोर पारितोषिक ठेवलं जातं आणि मगच पुकारलं जातं. रमन यांचा सामना करेल. अण्णा क्लीन बॉल, दांडी गुल गुल. दांडी गोल झाली. बक्षिसांचा तुम्ही वर्षाव करताय, परंतु हे आयकॉन खेळाडू आहेत, ते बक्षीस पाहण्याच्या मोहात मोठे फटके मारण्याच्या नादात आउट होतात. एवढं लक्ष ठेवा. तुम्ही बक्षीस पुकारलं की तिकडं त्यांना वाटतंय मोठा फटका मारावा आणि त्या मोठ्या फटक्याच्या नादामध्ये बळी जातात. नवीन फलंदाज गणेश. रायगड जिल्ह्यामध्ये मी टुर्नामेंट बघितली, पण तिथे रोख पारितोषिक दिलं जातं. आपल्या इकडे नुसतंच बोलायचं. रमन याचा सामना करेल तो गणेश. खोलवरती पद्धतीने हाताळलेला चेंडू, तितकाच सन्मान दिला गणेश यांनी आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 19. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे रमन याचा सामना करेल तो अर्जुन.
वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव, पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. एक्स्ट्रा धावसंख्येने संघाची धावसंख्या 20. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जमिनीलगत समांतर पॅरलल दिशेला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रमन याचा सामना करेल. अर्जुन, वाईट चेंडू, एक्स्ट्राशी धाव. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 27. गोलंदाज रमन, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा, लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका, थोडीशी मिसफिल्ड, परंतु एका धावेचं दुहेरीत रूपांतर केलं गेलं. अर्जुन आणि गणेश यांच्यामध्ये उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन पाहायला भेटली आपल्याला. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह. क्रिकेट विश्वातील क्लासिक षटकार दाखवला गेला. षटकार. जाधव यांच्याकडून जर बाहेर जरी पारितोषिक घेतलं तरी देखील त्यांना पारितोषिक भेटेल. चला गोलंदाज खामशेत नाणेफेकसाठी यायचे. लुजर वर्सेस लुजरची मॅच पाहायला भेटणार आपल्याला. फुलटॉस चेंडू थांबवलं अर्जुन यांना. खामशेत संघ रोहित आणि पवारवाडी रोहिदास दोन्ही कर्णधार. चला या लुजर वर्सेस लुजरची मॅच पाहायला भेटणार आपल्याला. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सरळ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. मयूर याचा सामना करेल तो अर्जुन. आणि फुलटॉस प्रकारचा चेंडू फुल वसूल केलाय अर्जुन याने. विस्फोटक फलंदाज आहे अर्जुन. षटकार. वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो अर्जुन. पाहूया अर्जुन आज अर्धशतक लगावतोय का. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला मारलेला मोठा फटका, वन बाउट, चौकार.
संघ चला फर्स्ट इनिंगची सांगता झालेली आहे. नाणेफेक केली जाईल. यानंतरचा सामना लुजर वर्सेस लुजर. चला चिंचणी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुम्ही सकाळी पण वेळ घेतलाय. तुम्हाला कमिटी सहकार्य करते. सर्वच संघांना आलेला कमिटी सहकार्य करते. पंच अर्जुन आपलं पारितोषिक आले आपण घेऊन चला. बाळू पवार भोलावडे यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं विकेट. धावसंख्या तिसऱ्या धावसंख्येला ते धावचीत झालेले आहेत. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 18 चेंडू 59 धावांचं समीकरण. जितकं सोपं तेवढंच अवघड. वैयक्तिक 49 धावांची खेळी केली अर्जुन याने. अर्जुन याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चिंचणी संघ आपली मॅच संपल्यानंतर अर्जुन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. मध्ये आधी कुणीही यायचं नाही. ते कामशेत संघ रोहित आणि पवारवाडी संघाचा कर्णधार रोहिदास. चला दोन्ही कर्णधार ऐकतायत परंतु कानाडोळा करतायत. चला रोहित तुम्ही आमच्या समोर आहात. आम्हाला दिसतंय. देवाने आम्हाला 2 डोळे दिलेत. तुम्ही 4 डोळे लावलेत पण आम्ही 2 डोळ्याने पाहू शकतो. काकक दृष्टी आहे आमची. तुम्हाला काकक दृष्टी या शब्दाचा अर्थच समजणार नाही. चला नवीन चेंडू टाका. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी मैदानात गुहागर संघ पाठवायची आहे. आणि आज ज्यांच्याकडे मेसचं कॉन्ट्रॅक्ट आहे सागर जाधव. जावा आपली मेस चालू करावी लागेल थोड्या वेळाने. आपलं कुठपर्यंत आलंय, तयारी कुठपर्यंत झाली ती बघून या. सहकार्य मोलाचं काम. सर्व नवतरुण मित्रमंडळ जाधववाडी आणि बाळू गायकवाड देखील आज मैदानात सकाळीच हजर झालेत. खरंच मानावं लागेल. बाळू गायकवाड, केतन भाळके पंच समालोचक खरंच सहकार्य करत आहेत ते आपल्या गावाला. त्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि यशोतीच त्यांचा संध्याकाळी सत्कार केला जाईल. जिंकण्यासाठी 18 चेंडू 59 धावांची गरज. जितकं सोपं तितकंच अवघड सामना. चला मॅच सुरू व्हायच्या अधिकार घ्या. चला मॅच सुरू व्हायच्या अधिकार येऊ द्या. चला चला ज्यांनी प्रथम पारितोषिक आपल्याला दिलेला आहे असे सौजन्य श्रीमती रेखा दिलीप जाधव यांचा सत्कार केला जातोय. चला बाळा जाधव नाही तर मनोज जाधव आपण यायचंय. आपला यशोतीत सन्मान केला जातोय आयोजकांकडून. चला फलंदाज त्वरित आतमध्ये यायचे बरं का. क्षेत्ररक्षण लागलेले फलंदाज विनंती असणार आहे. चला त्वरित आतमध्ये यायचे. शेवटचा कॉल असणार आहे तुम्हाला. जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता असणार आहे. चला चला प्रथमच फलंदाजीसाठी स्ट्राईक रेटला आले तर रमण आणि नॉन स्ट्राईकला आले चेतन. चेंडू एकदाच सुरुवातीला चेक. फलंदाज
खरंच एवढं उत्कृष्ट आणि दमदार नियोजन बेलदार समाजात देखील होत नाही. गोलंदाज राम. एवढं जबरदस्त नियोजन केलं नवतरुण मित्रमंडळ जाधववाडी देखील. एवढं महाराष्ट्रात देखील नियोजन होऊ शकणार नाही, परंतु काय शेवटी बेलदार समाजातील खेळाडू नावं ठेवायचं काम करतात. पहिलाच चेंडू कव्हरच्या दिशेला लगावलेला हा फटका उत्कृष्ट देखणं, क्षेत्ररक्षण आणि एक धाव. स्ट्रायकर गोलंदाज आहे राम. दर्जेदार आयोजन नियोजन नवतरुण मित्रमंडळ जाधववाडीने केलेलं हे बेलदार प्रीमियर लीग अंतिम दिवस मेगा फायनल डे प्रेक्षकांच्या भेटीला आज पाहायला भेटतोय. सगळे बेलदार समाजातील दिग्गज खेळाडू. वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. रविकांत चव्हाण सर वाईट चेंडूंचा इशारा करतात आपल्याला. गोलंदाज आहे तो राम. तर सलामीला आलेली जोडी मैदानात चेतन आणि रमन. पाहूया काय करतोय चेतन. याला आक्रमण करावं लागेल, पाठलाग करायचा आहे मोठ्या धावसंख्येचा. आक्रमण करावं लागेल राम यांच्यावरतीच. ओ काय व्हेरिएशन पाहायला भेटलंय. शरीरयष्टीपासून दूरवरती चेंडू ठेवला गेला. चेंडूनं बाहेरील बाजूस वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. अर्जुन कोणतीही चुकी करत नाहीत. चला गुहागर टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे बघा. रणजित फौजी आणि संदेश जाधव बघा लवकर. आणि दोन्ही टीम्सला एक एकच रिव्ह्यू आहे, लक्ष असू द्या. यानंतरचा सामना. निर्धाव चेंडू, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू राम यांच्याकडून हाताळला जातोय. एक उत्कृष्ट सातारा जिल्ह्यातील पंच आहेत, सातारा क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत रविकांत चव्हाण सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम आणि अंतिमच राहील. जे दृश्यचित्र पाहण्यापेक्षा जे डोळ्यानं पाहिलेलं असतं ना तेच खरोखरच यशोचित साध्य असतं. वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. एक्स्ट्रा धाव. संघाची धावसंख्या 3. आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले आणि 3 धावा खर्च केल्या. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा 2 धावा खर्च केल्या. राम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. त्याचा सामना करेल तो गुहागर संघाचा विस्फोटक फलंदाज चेतन. पाहूया चेतन काय करतोय. आक्रमण करावं लागेल चेतनला. निर्धाव चेंडू, फलंदाज परिपूर्ण बीट. चेंडू हाताळल्यानंतर फलंदाज परिपूर्ण बीट चेतन. उत्कृष्ट षटक हाताळण्याचं काम करतोय तो राम. नावाप्रमाणेच कामगिरी करावी लागेल राम याला. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती मार. गोलंदाज राम. खोलवरती टाकलेला चेंडू, बॅटची हलकीशी कडा. एक धाव सहजरित्या पूर्ण. पुढील चेंडू राम यांचा सामना करेल तो रमन. आणि रमन याच्या बॅटमधून आलेला हा समोरच्या दिशेला षटकार, खणखणीत षटकार. या षटकाराने 10 या अंकावरती दुहेरी अंकात जाऊन 49 धावांची गरज. जिंकण्यासाठी 12 चेंडू 49 धावांचं समीकरण. जितकं सोपं, जेवढं अवघड तितकंच सोपं आहे. सलगचे 5-6 चेंडूवरती 6 षटकार आले तर सामना पूर्णपणे झुंकू शकतो.
अकोले अकोले नाशिक जिल्ह्यातून आलेला संघ, आलेल्या सर्व बेलदार खेळाडूंचं, सर्व रसिकांचं, बांधवांचं सहर्ष सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो गणेश. कव्हरच्या दिशेला मारलेला हा फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला राम याच्याकडून आणि निकेश याच्याकडून. पहिला चेंडू रमन याला सलगचे 5 चेंडूवरती 5 षटकार मारावी लागतील. जो पराभूत संघ होईल त्याला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल या बेलदार प्रीमियर लीगची, आणि या गुरुदत्त स्टेडियमवरती खेळण्याचा चान्स परत वर्षभर भेटणार नाही. 1 बाउंड चौका. नॉकआउटचा सामना मैदानात रंगत आहे. एका बाजूला रायगड, एका बाजूला पंचांशी कोणीही वाद घालू नका. चेतन आणि रमन एका बाजू, आहे सॉरी विसरलो मी, लक्षात राहिलं नाही आमच्या. चेतन सॉरी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारलेला फटका, परंतु तेवढंच तोला मोलाचं क्षेत्ररक्षण. फ्री हिटचा चेंडू होता, फायदा घेता आला नाही रमन याला. चेतन गोलंदाजी मार्कवरती, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे तो गणेश. याचा सामना करेल तो चेतन. ओ काय व्हेरिएशन पाहायला भेटलं गणेश याच्याकडून. चेंडू पडल्यानंतर चेंडूनं हलकसं आतील बाजूला वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव असा चेंडू हाताळला गेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. निर्धाव असा चेंडू हाताळला गणेश यांनी. पुढील चेंडू गणेशांचा सामना करेल तो चेतन. निर्धाव असा चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेतन यांना थांबवण्यात आलं, थांबवण्याचं काम देखील केलं गणेश यांनी. चला टॉस मैदानात चालू आहे. लुजर वर्सेस लुजरचा सामना भेटतोय आपल्याला पाहायला. एका बाजूला मोरबा पवारवाडी तर दुसरीकडे खामशेत संघ. कोण टॉस विन झालाय? खामशेत या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय सांगायचा आहे त्वरित. आणि लेग साईडच्या दिशेला मारलेला मोठा फटका. हेमंत कोणतीही चुकी करणार नाही आणि झेलबाद. चेतन याची खेळी समाप्त. दोन षटकानंतर स्थिरावलेली धावसंख्या 17 जिंकण्यासाठी जमीन आसमानचा फरक आहे. 6 चेंडू 6 षटकार लगावले तरी देखील संघ विजयी होऊ शकत नाही. आता नवीन गोलंदाज वापरायचं काम चालू आहे. चिंचणी खटाव या संघाकडून आयकॉनिक खेळाडू आहे मानगावचा अण्णा. भरपूर धावसंख्या आहे. चेक केला जातोय गोलंदाज. फलंदाज मनोज. चला अण्णा स्पीड घ्या. तुम्ही 3 षटकासाठीच 20 मिनिटं हाताळलीत. तुम्हाला 2 धावाची पेनल्टी.
पहिलाच चेंडू अण्णा यांचा. निर्धाव असा चेंडू हाताळला गेला अण्णा यांच्याकडून. पाहूया काय लढत ह्याला भेटली. एकतर्फी सामना चिंचणी खटाव या संघाच्या बाजूला झुंकलेला आहे. वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनी लगत. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अण्णा यांचा, परंतु टप्पा लाईन आणि लेंथ अजून सापडेना. पिचचा अजून अंदाज नाही अण्णा यांना. पाहूया. ओ फाईन लेगच्या दिशेला मारलेला हा षटकार, रमन यांच्या बॅटमधून आलेला हा फाईन लेगच्या दिशेला आलेला हा पहिलाच षटकार या 2 दिवसातील. खामशेत आपला डिसिजन काय आहे? खामशेत या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी. निर्धावाचा चेंडू आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मोरबा पवारवाडी. दोन्हीही दिग्गज संघ, माताब्बर खेळाडूंचा भरणा आहे दोन्ही संघाकडे, परंतु दोन्ही संघाची नैराश्यजन्य कामगिरी पहिल्या डावात पाहायला भेटली. अण्णा यांचा सामना करे रमन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक खाली. झेल सुटला. बंटी यांच्याकडून झेल धरणीला दान. परंतु आता अधिकारच झेल सुटला. अधिकार सांगितलं असतं तर अनाउन्समेंट केली असती. आभाळ आडवालं कदाचित बंटी यांना. खोलवरती टाकलेला हा चेंडू खरंच मनोज, मला वाटतं गेली 5-6 वर्षातून पहिलाच चेंडू खेळला. खोलवरती टाकलेला चेंडू तितकाच सन्मान दिला. 1 धाव सहजरित्या पूर्ण. आणि बंटी, क्रिकेटचा नियम आहे, तुम्ही सिव्हिल ड्रेस घालून आलाय, तुमचा शूज पण नाही, तुम्ही लाईव्ह मध्ये दिसताय, संपूर्ण महाराष्ट्र पाहतय. नाही पेनल्टी दिली तरी संघ विजयीच आहे, परंतु पुढच्या सामन्यात तुम्ही जर असा आला तर तुम्हाला बाहेर कदाचित काढावं लागेल. संपूर्ण देशभरात सामने पाहिले जातात. शूज पाहिजे, सिव्हिल ड्रेस घालून आलाय आपण. चला खामशेत संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्रीनाथ इव्हेंटच्या माध्यमातून